आपण बघणार आहे क्लास 5th मधला प्रॅक्टिस सेट नंबर 33. तर यात आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2. मल्टिपल्स ऑफ 2 म्हणजे जे 2च्या टेबलमध्ये येतील. 2 2 1 2 2 4 2 4 6 8 10 12 जे 2च्या टेबलमध्ये येतील ते प्रेझेंट पाहिजे. पण हे तर झाले आपले सिंगल डिजिट किंवा तर आपल्याला काय पाहिजे, 2च्या टेबलमध्ये प्रेझेंट असणारे नंबर्स पाहिजे. 2 4 6 8 नंतर 10 12. आता हे झाले सिंगल डिजिट आणि हे झाले डबल डिजिट. तर आपल्याला सांगितलं की आपल्याला पाहिजे 3 डिजिट नंबर्स. तर आपण हे कसं फाइंड आउट करणार आहे, तर यासाठी आपल्याला लागणार आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. म्हणजे आपल्याला इथे 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागणार आहे. इफ देअर इज अ 0 2 4 6 8 in the unit place, the number is a multiple of 2 or exactly divisible by 2. म्हणजे जर नंबरच्या लास्टला जर 0 2 4 6 8 हे जर असे डिजिट येत असतील तर याचा अर्थ काय की ते डिव्हिजिबल बाय आहे 2ने. तर हेच आपल्याला इथे म्हटलेलं आहे. तर आपण इथे 5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर 220 लास्टला आलेला आपला 0 यानी की हे 2ने डिव्हिजिबल आहे. लास्टला इथे 2 आलेला आहे, हा 2ने डिव्हिजिबल आहे. नंतर आलेला आहे 4, हा पण 2ने डिव्हिजिबल आहे. नंतर आलेला आहे 6, हा पण 2ने डिव्हिजिबल झालेला आहे. नंतर आहे 8, हा पण 2ने डिव्हिजिबल आहे. आपल्याला इथे काय पाहिजे की रिमाइंडर आपला आधी 0 आला पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की हा 2ने डिव्हिजिबल आहे म्हणून. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट द 5 3 डिजिट नंबर दॅट मल्टिपल ऑफ 5. हेच जसं आपण 2चं आपण याआधी सॉल्व केलं तसं आपल्याला 5चं पण सॉल्व करायचं आहे. तर इथे आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागतील. टेस्टमध्ये काय म्हटलं आपलं, एनी नंबर विथ 5 or 0 इन द युनिट प्लेस इज मल्टिपल ऑफ 5 or डिव्हिजिबल बाय 5. ते 5ने डिव्हिजिबल राहील. तर आपण इथे नंबर घेऊया 110. नंतर घेऊ शकतो आपण 355. नंतर म्हणू शकतो थर्ड आपण घेऊ शकतो 615. फोर्थमध्ये घेऊ शकतो 755. नंतर घेऊ शकतो आपण 815. म्हणजे यात आपल्याला काय आहे की लास्टला इथे 0 आला पाहिजे किंवा 5 आला पाहिजे. तर आपल्या इथे आलेला आहे, इथे 5 आहे, इथे 0 आहे, परत इथे पण 5 आहे, इथे पण 0 आहे. तर हे 5ने डिव्हिजिबल आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे, राईट अ 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल बाय 10. तर इथे पण आपल्याला जसं आपण आधी 5मध्ये पण केलं तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे 10मध्ये. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागलेली आहे आपल्या इथे 10ची. एनी नंबर दॅट हॅज अ 0 इज द युनिट प्लेस मल्टिपल ऑफ 10. म्हणजे लास्टला युनिट प्लेसला त्याला 0 पाहिजे आपल्याला, तरच तो 10ने डिव्हिजिबल आहे असं होऊ शकते. तर आपण इथं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1मध्ये 220. नंतर घेऊ शकतो आपण 430. नंतर घेऊ शकतो थर्डमध्ये 460. फोर्थमध्ये घेऊ शकतो 550. फिफ्थमध्ये घेऊ शकतो 900. लास्टला याच्या युनिट प्लेसला आपल्याला इथे 0 आहे, इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे आणि इथे पण 0 आहे. म्हणजे हे 10ने डिव्हिजिबल आहेत. हे 10ने डिव्हिजिबल आहेत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आपल्याला विचारलं, राईट अ 5 नंबर दॅट मल्टिपल्स बाय 2 ॲज वेल ॲज 3. म्हणजे 2 आणि 3ने डिवाईड होणारे आपल्याला इथे मल्टिपल्स लिहायचे आहेत. तर आपण मल्टिपल्स म्हणजे काय होते, तर जे 2च्या टेबलमध्ये
की आपल्याला इथे काय करायचं आहे की जे 2च्या टेबलमध्ये पण प्रेझेंट आणि 3च्या टेबलमध्ये पण प्रेझेंट आहे असे नंबर घ्यायचे आहेत. तर असा नंबर आपला आहे इथे 6 आहे, परत इथे पण 6 आहे. नंतर इथे आपल्याला सेकंड आहे आपला 12, तर इथे पण 12 आहे. नंतर इथे आपला 18 दिलेला आहे, तर आपल्याला इथे पण 18 आहे. जनरली पाहिलं आपण तर 6च्या टेबलमध्ये येणार आहे. हे सर्व काय राहतील, हे राहतील 2ने डिवाईड होणार आहे आणि 3ने डिवाईड होणार आहे. म्हणजे 2 आणि 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये हे दोन्ही नंबर येतात. तर आपण लिहून घेऊया. आपला आन्सर आता इथे किती येतील, 5 लिहायचे आपल्याला नंबर. तर आधी येईल 6, नंतर येईल 12, नंतर येते 18, नंतर येईल 24 आणि लास्टला येईल आपला 30. असे 5 नंबर आपल्या याच्यात येत आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अ रिबन इज अ 3 meter long. Can we cut into a 15 centimeter pieces and have nothing left over and write a reason and why or not? जर आपल्याला एक रिबीन दिलेली आहे 3 मीटरची, ठीक आहे, 3 मीटर लॉंग अशी रिबीन दिली आहे. त्याचे आपल्याला 15 पीसेस करायचे, म्हणजे 15 असे आपल्याला कट करायचे आहेत. त्याचे असे 15 कट करायचे आपल्याला, पीसेस करायचे. नंतर आपल्याला म्हटलं की किती पीसेस बाकी राहतील आणि व्हाय, आणि याचं आपल्याला रिझन पण द्यायचं आहे की नेमकं का राहतील म्हणून. तर आपण इथे आधी लिहून घेऊ आपलं काय दिलेलं आहे आपण त्या सोल्युशनमध्ये. आपल्याला विचारलेलं आहे इथे, जे दिलेलं आहे ते लिहूया आपण. लेंथ ऑफ रिबीन दिलेली आहे आपल्याला 3 मीटर. नंतर दिले आपल्याला लेंथ ऑफ पीसेस करायचे आहेत किती, तर ते करायचे आपल्याला लेंथ ऑफ पीसेस इज 50 सेंटीमीटर. नंतर 1 मीटर म्हणजे, आधी आपण 1 मीटर म्हणजे काय तर समजून घ्या. 1 मीटर म्हणजे किती होते, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आधी हे आपलं बेसिक माहीत असणं आवश्यक आहे. तसं आपल्याला करायचं आहे 3 मीटर लेंथची आहे आपल्याला दिलेली, तर हे होईल आपली 300 सेंटीमीटर. तर आपल्याला इथे काय करावं लागेल की 300 डिवायडेड बाय 15. तर इथे जर आपण करून पाहिलं 300 डिवायडेड बाय 15, तर इथे 3ने भाग जाणार नाही. तर इथे येईल आपला 0 मायनस 0 0, खाली येणार आपलं 300 जसं तसं. नंतर 5 6 जार 13, म्हणजे याला जाईल 6ने भाग, म्हणजे आपला रिमाइंडर इथे 0 येत आहे आणि आन्सर आपला येत आहे 6. म्हणजे इथे येईल आपला आन्सर, ते येणार आहे 6. तर लास्टला आपण काय देणार आहे इथे, लास्टला आन्सर आपलं काय येईल इथे, इफ वी कट द 3 मीटर ribbon into 15 pieces, we make 6 pieces each of length 15 सेंटीमीटर. हे आपलं लास्ट आन्सर आहे. बघूया नेक्स्ट. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, अ रिबन इज अ 3 मीटर लॉंग अँड
I need 8 pieces of ribbon. Each is 14 centimeter long. And how many centimeter shortest is the ribbon than the length of I needed. म्हणजे इथे 3 मीटर लॉंग ही अशी रिबीन दिलेली आहे. त्याचे आपल्याला 8 पीसेस करायचे आहेत आणि रिबीनचे ईच पीस झाले पाहिजे हे 40 सेंटीमीटर लॉंगचे. आणि म्हटलं आपल्याला की किती सेंटीमीटर आपल्याला किती सेंटीमीटर हे कमी पडणार आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर 8 पीसेस करायचे आपल्याला त्याला. तर आपण स्टार्ट करूया इथे. तर सोल्युशनमध्ये आपलं येणार आहे इथे 3 मीटर इज इक्वल टू येईल 300 सेंटीमीटर. नंतर येथील त्याचे 8 पीसेस करायचे आपल्याला. 8 पीसेस करायचे आहेत ऑफ रिबीन. रिबीनचे 8 पीसेस करायचे. ईच झाले पाहिजे 40 सेंटीमीटरचे. ठीक आहे. नंतर आपल्याला विचारलेलं आहे की रिबीन रिक्वायर्ड की किती रिबीन आहे आपली. ती आहे 4 सेंटीमीटर 4 पीसेस पाहिजे आपल्याला त्याचे. म्हणजे हे होईल 8 मल्टिप्लाय बाय 14. तर इथे आपला आन्सर येणार आहे 320 सेंटीमीटर. तर आपल्याला नीडेड आहे रिबीन नीड किती आहे आपल्याला आता. रिबीन नीडेड फॉर 8 पीसेस. ते दिलेलं आपल्याला 320 सेंटीमीटर. तर हे आपल्याला 320 सेंटीमीटर लागणार आहे. तर इथे लेंथ आहे आपली रिबीनची लेंथ दिलेली आहे आपल्याला. लेंथ ऑफ अ रिबन ही दिलेली आहे 3 मीटर. नंतर 3 मीटर लॉंग दिलेली आहे. 3 मीटर लॉंग म्हणजे किती होतील हे होईल 300 सेंटीमीटर लॉंग. ठीक आहे. नंतर 320 मायनस 300. तर याचं आन्सर येणार आहे आपलं 20 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला किती रिबीन शॉर्ट पडणार आहे तर ही 20 सेंटीमीटर शॉर्ट पडणार आहे रिबीन आपल्याला. तर इथे लास्ट लाईन द रिबन इज 20 सेंटीमीटर शॉर्ट. हे झालं आपलं लास्ट आन्सर. बघूया नेक्स्ट. तर आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारला आहे इफ द नंबर इज गिवन अ टेबल इज डिव्हिजिबल बाय गिवन डिवायझर put a right sign in the boxes. If it is not divisible by the divisor put a wrong in the boxes. म्हणजे आपल्याला इथे डिव्हिजिबिलिटी टेस्टनुसार इथे आपल्याला बॉक्सेस टिक करायचे आहेत की हा 2 ने डिव्हिजिबल आहे की 5 ने डिव्हिजिबल आहे की 10 ने डिव्हिजिबल आहे. तर इथे आपल्याला राईट किंवा रॉंगचे साईन इथे टिक करायचे आहेत. सेम दोन्ही बॉक्स आपल्याला तसेच सॉल्व करायचे आहेत. तर आपल्याला याआधी डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असणे आवश्यक आहे. तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट दिलेली आहे आपल्याला की इफ देअर इज अ 0 2 4 6 8 इन द युनिट प्लेस द नंबर इज मल्टिपल बाय 2 अँड एक्झॅक्टली डिवायडेड बाय 2. ही आपली 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. तर आपण आधी 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघूया. तर लास्टला इथे येत आहे 0. तर याचा अर्थ काय होईल की हा 2 ने डिव्हिजिबल आहे. इथे लास्टला आहे आपला 0 म्हणून हा आहे 2 नी डिव्हिजिबल. म्हणजे याला 2 नी डिवाइड होते. कारण की इथे लास्टला 0 2 4 6 8 येत आहे. म्हणजे इथे येत आहे 0 हा आहे 2 नी डिव्हिजिबल.
परत इथे लास्टला येत आहे 2, इथे लास्टला येत आहे 4, तर इथे पण आहे 4, तर हा पण डिव्हिजिबल आहे 2ने. नंतर इथे पण येत आहे 6, तर इथे पण आहे 2च्या डिव्हिजिबल 6, तर हा पण डिव्हिजिबल आहे 2ने. परत आपल्याला याला 5ने डिव्हिजिबिलिटी चेक करायची आहे. तर 5ने डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय दिलेली आहे आपल्याला, एनी नंबर विथ 5 और 0 इन द युनिट प्लेस इज मल्टिपल ऑफ 5 और डिवायडेड बाय 5. म्हणजे आपल्याला युनिट प्लेसला इथे 5 पाहिजे, तर इथे हा आहे 5 म्हणून हा राईट दिलेला आहे. इथे लास्टला आहे 0, तर 0 आणि 5 पाहिजे, तर आपल्याला हे पण डिव्हिजिबल आहे. कोणतं 30 पण डिव्हिजिबल आहे, याला पण आपण राईट साईन देऊया. नंतर नेक्स्ट 34 दिलेला आहे. 34मध्ये आपल्या लास्टला 4 आहे, तर हा 5ने डिव्हिजिबल नाही, याला म्हणून आपण क्रॉस देणार आहे. इथे लास्टला 6 आहे, हा पण डिव्हिजिबल नाही आहे, कारण की इथे 46 आहे, लास्टला 6 आहे, म्हणजे हा पण डिव्हिजिबल नाही आहे. नंतर बघूया आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 10. तर इथे म्हटलं आहे एनी नंबर दॅट 0 इन द युनिट प्लेस इज डिव्हिजिबिलिटी ऑफ मल्टिपल ऑफ 10. तर इथे लास्टला 0 पाहिजे आपल्याला, तर इथे तर 5 आहे म्हणून हा क्रॉस, हा येणार नाही. इथे आहे 0 लास्टला 13मध्ये, तर इथे हा राईट, हा येणार आहे. इथे 4 आहे, तर हा येणार नाही. इथे 6 आहे, हा पण येणार नाही. तसंच आपल्याला दुसऱ्या बॉक्समध्ये पण तसंच करायचं आहे. इथे आहे 55, तर हा 2ने डिव्हिजिबल होणार नाही, म्हणून इथे दिलं आपलं 55, तर हा 2ने डिव्हिजिबल होणार नाही. हा 5ने आहे, तर हा नंतर इथे 63 दिलेला आहे, तर 3 पण डिव्हिजिबल होणार नाही 2ने. लास्टला 0 आहे, तर हा डिव्हिजिबल आहे 2ने. इथे आहे 4, तर हा पण डिव्हिजिबल आहे 2ने. नंतर 5ने विचारलं आपल्याला, तर 5ने 55 हा डिव्हिजिबल आहे. नंतर 63 हा डिव्हिजिबल नाही. लास्टला 0 आहे, डिव्हिजिबल आहे. नंतर लास्टला इथे 84 म्हणजे 4 आहे, तर हा डिव्हिजिबल नाही आहे. नंतर बघूया आपण 10ची. इथे 5 आहे, पण हा डिव्हिजिबल होणार नाही. इथे 3 आहे, हा पण डिव्हिजिबल होणार नाही. लास्टलाच आपल्याला 0 पाहिजे, तर फक्त इथेच 0 आहे. इथे आहे 4, तर हा पण डिव्हिजिबल होणार नाही. तर इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. आपल्याला फक्त इथे डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती असणं आवश्यक आहे, तर हे आपल्याला लर्न करून ठेवावं लागतील. बघूया नेक्स्टमध्ये.